नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आहे ना, इथं माझं लागलं होतं रोजच्याप्रमाणे रुटीन. रोजच्याप्रमाणे आज थोडंसं वेगळं आज आहे ना, पुरणपोळीचा स्वयंपाक होता. त्याच्यामुळे मी ऋषाली आम्ही दोघेही पुरणपोळीचा स्वयंपाक करणार होतो. तर आई बाहेरची कामं करत होत्या आणि माझं चाललं होतं चुलीवरची डाळ लावायची, म्हणजे पुरणाची डाळ लावायची झाली होती पूर्ण. त्यानंतर मग भात लावला होता इथे. तर भात बघत होते मी शिजून झालाय का, कसा शिजलाय, काय शिजलाय, हे तर माझं तेच काम चाललं होतं. काल म्हणजे एका फ्रेंडने फोन करून मला विचारलं की अमृता चुलीवर येतं का तुला? तर हो, येतं मला चुलीवरती सुद्धा स्वयंपाक करायला. फक्त कंटाळा आहे चुलीवर स्वयंपाक करायला, तर सगळं येतं स्वयंपाक करता. तर माझं इथं तेच काम चालू होतं, चुलीवरती भात टाकायचं आणि तेवढंच बघते तर काय सम्राट आणि ते वाजवणारे काका आहेत ना, त्याच्यासोबत सम्राट आला होता. घरी घेऊन आला होता त्याला. तर त्याला असं वेगळं वाटलं की अशी वाजवायचं, ढुलके पिलके वाजवणं भार वाटतं त्याला पण. तर माझं इथं चाललं होतं, ते म्हणत होते इथंच वाजव का ताई? तर म्हणलं आतमध्ये वाजवा. तासभर चालत होतं बोलणं. त्यानंतर इथं आपला अशा प्रकारे भात चालू होता शिजायचा. त्यानंतर माझं ऋषी थोडंसं बोलणं चालू होतं, कसं स्वयंपाक पटपट आवरायचा, काय करायचं, आता काय करायचं, वाटण वाटून घ्यायचं, आमटी टाकायची किंवा पुरण वाटायचं असं चालू होतं. मग ऋषीला म्हणलं, "तू आमटी करून घे आणि मी पुरण वाटून घेते." तर ऋषीने इकडं मस्त अशी कटाची आमटी केली होती आपली आणि साईडला माझं पुरण भाजायचं चाललं होतं. म्हणजे पुरण आहे ना, खूप पुरण डाळ आणि ते सगळं मिक्स आहे ना चाललं होतं करायचं. त्यानंतर आमची आजी सासू चालत होते तिथं आळूच्या वड्या भरायचं काम, कारण की ते छोटी मोठी मदत करू लागतात आम्हाला मध्ये आधी. असतं त्यांचं आमचं लोडवून म्हणजे करणं असतं मध्ये आधी काही ना काही करतात आमच्यासाठी. तिथं तेच चालू त्यांचं इथं करायचं. त्यानंतर माझं चाललं होतं जे आपलं काम आहे, आमटीचं कटाची आमटी शिजायचं बाकी आहे आणि माझं पुरणाचं अजून आहे ना, म्हणजे पुरण एकत्र व्हायचं बाकी आहे. तर माझं हे काम चाललं होतं इथं. त्यानंतर भज्याचं आहे ना, जे भज्याचं बॅटर आहे ना, ते पूर्ण व्यवस्थित करून घेतलं मी. कारण की मला आता भजे करायचे आणि ऋषाली आता पुरणपोळी करणार. पुरण पूर्ण वाटून झालं होतं माझ्याकडून. मी आणि आजीनी पुरण वाटून घेतलं होतं आम्ही. मोठी छोटी मदत करू लागतात आजी आणि मी सुद्धा करते. त्यानंतर ऋषालीच्या एका साईडला पीठ थोडंसं अजून मळायचं चाललं होतं कणिक आणि मग चाललं होतं एक साईडला आहे ना, भजीचं बॅटर आहे ना, पूर्ण मिक्स करून झालं होतं माझं आणि मग चाललं होतं सोडायचं काम. सगळी तयारी आमची यात्रेसाठी आहे, कारण की आमची यात्रा आहे घरची आणि आदित्यचा बड्डे सुद्धा आहे. त्यासाठी आमची तयारी चालू होती ते करायची. आधीचा बड्डे शुक्रवारी यात्रा झाली आणि आधीचा बड्डे शनिवारी होता, पण दोन्ही एकत्र असल्यामुळं ना, आम्ही 2 दिवस बड्डे आणि 1 दिवस यात्रा. तशी यात्रा आमच्या 3 दिवस आहेत. म्हणजे पाठोपाठ म्हणजे एका पाठोपाठ व्हिडिओ येत राहतात तुम्हाला शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघा, लाँग व्हिडिओसुद्धा बघा आणि ह्या शॉर्ट व्हिडिओला ना लाँग व्हिडिओची मी लिंक टाकेनच तसं पण. त्यानंतर माझं ऋषीचं बोलणं चालता इथं माझं पूर्ण असं म्हणजे भजे टाकता काम चाललं होतं ते करायचं पूर्ण असं. तर मस्त असं आमचा स्वयंपाक चालतो दोघींचा आणि आम्ही करतो. आम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक मस्त जमतं. 1 किलो द्यायचं मस्त असा स्वयंपाक झालाय. तर आईचं आमचं चाललं होतं वरडा, "पटपट आवरा, उशीर झालाय." 11 वाजून गेल्या होत्या. स्वयंपाक नाही झाला अजून. पाहुणे-रावळे येणार आहेत, भरपूर जण येणार आहेत. त्याच्यामुळे आईचा आमचा वरडा चालू होता. खायचं आमचं काम चाललं होतं. त्यानंतर मी तर काय त्यानंतर आहे ना, आमची इतकी घाई झाली ना, त्यानंतर बरेच घाई झाले, कारण की पटकीनं पूजा करायचं होतं मंदिरामध्ये. तिथं मी किती म्हणते 15 मिनिटात तर माझं आवरून झालं. इतकं बेकार आवरं होतं ना मी. इतकं फास्ट होतं ना आणि गरम होत होतं त्यामध्ये मला पण आणि सारखं कोण ना कोण दरवाजाला आवाज द्यायचा की "आवर अमृता, आवर अमृता." तर हो म्हणायची मी, पण ऐकतच नव्हतं कोणी. "अमृता आवर लवकर." हेच मला घाई लावली होती मागे. तर पटपट माझं आवरलं. मुलांचं तर काही नुसते कपडे चेंज करून घेतले त्यांचे थोडेफार. त्यानंतर पटकीनं आवरून आम्ही निघालो मंदिराकडे. मंदिराकडे लगेच देवपूजा केली आजीनी, मी आणि सगळ्यांनीच केली. त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ घेतला, कारण की मधले अजिबात नाही व्हिडिओ घेतले. मधले अजिबात नाही घेतले, कारण की बरेच आहे ना पाहुणे रावळे आले, तर मग बरं वाटत नाही. त्यानंतर एक साडी काढली होती मी माझ्यासाठी घालण्यासाठी, पार्टीवेअर होती, ऋषालीची होती. त्यानंतर ते साडी-फिडी घातली, आवरलं माझं आणि मागं चाललं तर परीसुद्धा आवरायचं. तिला कपडे चेंज केले आणि तिचं आवरायला घेतलं होतं मी. मग थोडंफार तिचं झालं होतं आवरून. त्यानंतर मी आवरायला घेतलं, कारण की मला सकाळसारखं परत नाही वरडं खायला, म्हणजे परत बोलणे नाही खायला पाहिजे मी. त्याच्यामुळे माझं पटपट असं चाललं होतं, सिंपल साधं आवरून झालं होतं माझं इथं रेडी. मी अशा प्रकारे काही तर रेडी झाले होते. बाहेरून बघते तर सर्वजण आले होते, भाऊकी-बिवकी आमचे सर्वजण आले होते. आणि ऋषालीसुद्धा आहे ना, आवरून ऋषालीसुद्धा आली होती. वरती केलं होतं, वरच्या हॉलमध्ये केलं होतं सगळं बड्डेचं. तर मस्त असा बड्डे इथं चालू झाला होता इथे. सर्वजण आले होते ना, तेव्हा मस्त भारी वाटत होतं इथं. बड्डे आमचं सेलिब्रेशन झालं करून इथं सर्वांचं. मावशी, ताई, आत्या सर्वजण आले होते बड्डेसाठी आणि मग पप्पा आले नव्हते माझे, कारण की त्यांना काम होतं. त्यानंतर संध्याकाळी सगळं कार्यक्रम झाला. डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ घेतला मी कार्यक्रम सर्व झाल्यानंतर. त्यानंतर बघते तर काही मस्त अशी भांडी पडली होती आमच्या. मी आईने घासायचं काम चालू होतं माझ्या आईचं, म्हणजे आई म्हणजे आमच्या सासूबाईंचं भांडी घासायचं काम चालू होतं. आई मला घासून देत होते आणि मी धुवायची कामं करते भांडी. आणि भरपूर अशी भांडी पडतात, कारण की मटणाचं नॉनव्हेजचं असेल ना, तर मटणाच्या कार्यक्रमाला भरपूर अशी भांडी पडतात आणि सगळे भांडे घरचे आहेत, बाहेरचं अजिबात कुठलं भांडं नाही. हे आमचे सगळे घरचे, पातेले पितेले सगळे घरचे आहेत हे सगळं. तर
तर आमची दोघींची भांडी घासायचं काम चाललं तिथे आणि मला वाटते 1:30-2 वाजले असतील सर्व आवरायला आम्हाला, कारण की भरपूर असा राडा पडला होता. सर्वजण ह्यांना खाऊन पिऊन झालं, सर्वांचं आवरून झालं. तर असाच आजचा व्हिडिओ. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये.